नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कॉर्न आणि हरभऱ्याच्या डाळीचा उपमा. खूप पौष्टिक, टेस्टी आणि कमी श्रमात होणारा, झटपट होणारा हा पदार्थ आज आपण बनवूया. त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघू. याच्यासाठी लागतात कॉर्न, भिजलेली हरभऱ्याची डाळ, फोडणीसाठी मोहरी, मिरच्या, कांदा, मीठ, हळद, आल्याचा तुकडा आपण वाटताना टाकू थोडा, आणि हिंग, आणि गार्निशिंगसाठी खोबरं कोथिंबीर लागेल. तर कसं करायचं ते आपण सुरू करू. कृती. हरभऱ्याची डाळ मिरची आणि आलं घालून आपण पाणी न घालता वाटून घेतली आहे जाडसर. आणि हे कॉर्नसुद्धा जाडसर वाटायचे, अगदी त्याचं बारीक नाही करायचं. आता आपण गॅस पेटवून कृती सुरू करू. कढईत थोडं तेल घालायचं. मग त्याच्यात आपण मिरची घालू. कांदा घालू बारीक चिरलेला. थोडासा हिंग घालू. थोडी हळद. कांदा थोडासा परतून झाला की त्याच्यात वाटलेला कॉर्न, हरभऱ्याची डाळ वाटलेली, थोडंसं मीठ, थोडी कोथिंबीर. हे टाकून चांगलं हलवायचं आणि झाकण लावून आता याला चांगली वाफ आली आहे दणदणी. अजून 10 मिनिट आपण शिजू देऊ. हे 5 मिनिट शिजू देऊ. आता झालाय का बघू आपण. हे छान झालंय. एका प्लेटमध्ये सर्व करू. त्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं, थोडी कोथिंबीर, थोडंसं लिंबू पिळायचं. हा आपला कॉर्नचा उपमा रेडी आहे. वाह, मस्त. कॉर्नच्या उपम्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? हिवाळ्यामध्ये करण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडली तर मला लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला पण विसरू नका, म्हणजे मला जरा प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.